एक गोष्ट मी तुम्हाला फार महत्वपूर्ण सांगणार आहे. आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत हिंडतोय. या जगामध्ये आपल्याला माणसाची फॅन फॉलोविंग मिलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण आज फार महत्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. अरे माणसाची फॅन फॉलोविंग वाढेल यात नवल वाटत नाही मला, पण या महाराष्ट्रामध्ये एका बैलाची सुद्धा फॅन फॉलोविंग मिलियन मध्ये आहे, मिलियन मध्ये आहे. हा, अरे बैलाचं सुद्धा प्रारब्ध बदलून दाखवलं आमच्या बैलगाडा मालकांनी. एक गोष्ट सांगतो ऐका. ज्ञानोबा राहते एकीकडे त्या बैलाच्या संबंधामध्ये लिहितात, बैल तेथे करबाडे हे न चुके गा पुढे नेई जो का वराढे समर्थाचे नी. ज्ञानोबा राय म्हणतात, गरीबाच्या लग्नाला जरी बैलाला नेलं तर त्याला कडबाच खायला मिळणार आहे, आणि श्रीमंताच्या जरी लग्नाला नेलं तर तरी त्याला कडबाच खायला मिळणार आहे. पण या आमच्या बैलगाडा मालकाच्या घरी, अरे आपल्याला घरी जर पाहुणा आला तर त्याला चहाला दूध नाही आपल्याकडे, पण बैलगाडा मालकाच्या बैलाला 5-5 लिटर दररोज दूध आहे, त्याला काजू खायला आहेत, त्याला बदाम खायला आहेत. अरे आपल्या घरात फॅन नाही, पण जा आमच्या मुंबईला आमच्या राहुल पाटलाकडं, त्या बैलाला एसी आहे. नाव काय माहिती त्या बैलाचं? मथुर नावाचा बैल आहे, मथुर नावाचा. ज्या ज्या वेळेस आमच्या राहुल पाटलाच्या इज्जतीचा सवाल येतो की नाही, मला वाटतं त्यावेळेस आमच्या राहुल पाटलाची इज्जत त्या मथुर नावाच्या बैलानं मैदान गाजून गाजवलं. याला म्हणायचं बैलाचं प्रारब्ध, आणि याला म्हणायचं बैलगाडा मालक. म्हणून माझी प्रत्येक बैलगाडा मालकाला नाव ठेवणाऱ्याला माझी एक विनंती आहे की हे बैलगाडा मालकाला नाव ठेवण्यापेक्षा हे तुमच्या मनात विचार काय येत नाहीत की ही माणसं गोवंश वाढवतात. साऱ्या महाराष्ट्राला दिवाना केलंय आमच्या मथुर बैलांनी. साऱ्या महाराष्ट्राला दिवाना केलंय